खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो प्रथमेश. आणि अरबाज हा सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. सुंदर क्षेत्ररक्षण नासिरचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू पुन्हा एकदा अरबाज. नो चेंडू अवांतर चेंडू टाकलाय. नो प्लस वन असे 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या खातं ओपन झालंय ते युसुफ इसा इलेव्हन या संघाचं. एक चेंडू 2 धावा. तर स्ट्राईक लावतो तुषार. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो तुषार. पाहूया अरबाज उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतो तुषारसाठी. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर गरगन फिरला आणि ऑफ टाइमच्या बाहेर निघून गेला. फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू 2 धावा. पुढला चेंडू पुन्हा एकदा अरबाज. आता मात्र पुढे येऊन खेळलाय. धावाची संधी परंतु तितकी चांगली रनिंग मिळते. विकेट पाहायला मिळते तुषार आणि प्रथमेशच्या मध्ये. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 3 चेंडू 3 धावा. पहिले षटक प्रगतीवर अरबाज. युसुफ इलेव्हन संघाकडून अरबाज. तर फलंदाजीसाठी आले ते इसा इलेव्हन संघाकडून प्रथमेश आणि तुषार. पुढे चेंडू पुन्हा एकदा अरबाज तयार. प्रथमेश तयार. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयचं. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा अरबाज तुषारसाठी. सुंदर फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते मुबस्सिरचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र अवांतर चेंडू ऑफ टाइमच्या खूपच बाहेर. पंजाने अवांतर चेंडू घोषित केलाय. धावसंख्या 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू अरबाज. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. या षटकातील तिसरा अवांतर आलेत आणि 3 अवांतर आलेत. पुन्हा एकदा अरबाज. आता मात्र चांगलं क्षेत्र एसटीच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु डायरेक्ट हिट केल्यामुळे 1 धाव ओव्हरथ्रोच्या रूपात मिळेल ती तुषारला. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पहिल्या षटकानंतर बिनबाद 7. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इसा इलेव्हन. पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येईल. अक्षय. मागच्या सामन्यात आपण पाहिला अक्षयची गोलंदाजी शेनवॉन पेक्षा भारी टर्न पाहायला मिळालं ते अक्षयचं. आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल करताना अक्षयला माहिती आहे प्रथमेश आपला रोजचा खेळाडू आहे. त्यामुळे प्रथमेशला सुद्धा माहिती आहे की अक्षयची गोलंदाजी कशी आहे. त्यामुळे थोडंसं षडयंत्र बनवतो तो अक्षय. पहिला चेंडू अक्षयचा. उजव्या हाताने डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय प्रथमेशसाठी. दुसरं षटक. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल. एसटीच्या मागे आता नासिर. जर कुणाला ब्रेसलेट भेटला असेल तर कृपया आणून द्यायचं. अक्षय. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता. हलक्या हाताने ढकललाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 8. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला. दुसरा चेंडू दांडी गोल. पहिला झटका पहिला हादरा बसतो तो इसा इलेव्हन संघाला तुषारच्या रूपात. सुंदर गोलंदाजी अक्षय. मागच्या सामन्यात सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती.
तेजसला सुद्धा असंच बाद केलं होतं अक्षयने. पुन्हा एकदा अक्षय, अजिंक्य डावखोर फलंदाज आहे त्यामुळे थोडीशी रणनीती आखावी लागेल अक्षयला. पुढला चेंडू पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 9 धावांमध्ये 4 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा टाकल्यात युसुफ इलेव्हन या संघाने. पुढला चेंडू पुन्हा एकदा अक्षय अजिंक्यसाठी. सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, चांगला टर्नही झाला परंतु फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आली 9 धावांवर. अक्षय पुन्हा एकदा अजिंक्यसाठी. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आली 9 धावांवर. पुढला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आरबाज. 1 धाव. एका धावेने अजिंक्यने आपलं खातं ओपन केले. संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये 10. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत अक्षयने केले. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुढला चेंडू पुन्हा एकदा अक्षय प्रथमेशसाठी. सुंदर फटका परंतु पॉईंटच्या दिशेने एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 2 षटकानंतर 11 धावा. 2 षटकानंतर 11 धावा झाल्यात. पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येईल. स्वप्नील आलाय. तिसरं षटक घेऊन स्वप्नील. 2 षटकानंतर ईसा इलेव्हन संघाची धावसंख्या आहे ती 11. 1 गड्याच्या मोबदल्यात स्वप्नील उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो प्रथमेशसाठी. फुलटॉस चेंडू. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल आरबाजचं. 1 धाव मिळते ती प्रथमेशला. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 12. 12 धावांमध्ये पाहायला गेलो तर प्रथमेशने 4 बनवल्यात, तुषारने 2 बनवल्यात आणि 1 धाव अजिंक्यच्या नावावर आहे. 7 धावा बॅटने आल्यात, 5 धावा एक्स्ट्रा आल्यात. पुन्हा एकदा स्वप्नील अजिंक्यसाठी. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय साकिब याचं. 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 13. स्वप्नील पुन्हा एकदा प्रथमेशसाठी. सुंदर फटका. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल परंतु निश्चितच आरबाजचं थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप चांगला भेटलं त्यामुळे चौकार आलाय. 2 धावा भेटत ते प्रथमेशला. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 15. पुढला चेंडू पुन्हा एकदा. सुंदर फटका. आता मात्र भेटेल तब्बल 4 धावा. चार धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 19 धावा. आता मात्र प्रथमेशला सूर गवसलाय या सामन्यात. पुन्हा एकदा स्वप्नील. सुंदर फटका. अक्षयचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 20. पुन्हा एकदा स्वप्नील. सुंदर फटका पाहायला मिळते. अजिंक्यचा पहिले धाव चोरले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 21. 3 षटकानंतर 21 धावा झाल्यात. या षटकात स्वप्नीलला आल्यात 10 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या आरबाजला 7. दुसऱ्या षटकात आल्यात अक्षयला 4. त्यानंतर आत्ता मात्र स्वप्नील थोडासा महागडा षटक. त्यांनी 10 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक घेऊन येतो नासिर. एक अष्टपैलू खेळाडू. चला पुढल्या ग्रुपने तयार राहायचंय. SNCC विरुद्ध सनशाईन रिसॉर्ट.
चला दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचंय टॉस साठी. नासिर सुंदर फटका अजिंक्यचा, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 22. एसएमसीसी विरुद्ध सनशाईन रिसॉर्ट दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचंय. पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाईल. सुंदर फटका, तितकंच खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 4 धावा मिळतील प्रथमेशला, 4 धावा मिळतील त्या ईसा इलेव्हन या संघाला. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 26 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा होत्या, परंतु पुढील 8 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत जमवल्या त्या ईसा इलेव्हन संघाने. खास करून प्रथमेशनी 2 चौकार ठोकले, 26 धावा झाल्यात. पुढे चेंडू नासिर पुन्हा एकदा सुंदर फटका, आरबाज आहे तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण, एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 27. अजून एक 3 चेंडू शिल्लक आहेत. नासिर पुन्हा एकदा अजिंक्यसाठी. आता मात्र दांडी गोल केले ती अजिंक्यची. दुसरा फटका, दुसरा हादरा बसतो तो ईसा इलेव्हन संघाला. 27 धावांवर बाद होतोय तो अजिंक्य. 27. 4 बॉल, 2 चेंडू शिल्लक आहेत. विशद नवीन फलंदाज झाला तो विशद. अजिंक्यने बनवले 4 धावा, तुषारने बनवले 2 धावा. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. साकिबचं एका धाव समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 28. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या डावामधील. चला दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे पुन्हा एकदा. एसएमसीसी विरुद्ध सनशाईन रिसॉर्ट टॉस साठी तयार राहायचंय. शेवटचा चेंडू आहे, येतोय षटकार, म्हणजेच फलंदाज बाद होईल. बाद होतो तो प्रथमेश, ज्यांनी सुंदर फलंदाजी केली, परंतु शेवटच्या चेंडूवर बाद झाला. धावसंख्या 4 षटकानंतर 28 धावा बनवल्यात. 29 धावांचं टार्गेट सेट केले ते ईसा इलेव्हन या संघाने युसुफ इलेव्हन संघासमोर. युसुफ इलेव्हन या संघाला जर का सामना जिंकायचा असेल, क्वालिफाय व्हायचा असेल, तर 29 धावा बनवणे 29 धावा बनवणे गरजेचं आहे. प्रथमेशने या इनिंग मध्ये 17 धावा बनवल्या, तर 2 चौकार ठोकले होते. सुंदर फलंदाजी प्रथमेशची. चला टॉस साठी यायचंय दोन्ही कर्णधारांनी. एसएमसीसी विरुद्ध सनशाईन रिसॉर्ट. जुनेद आणि गौरव. चला टॉस साठी जायचंय. जुनेद तिथेच आहे, गौरव सॉरी जुनेद नाही, रुचित आहे. जुनेद ओनर आहेत. रुचित पाटील आणि गौरव बोरकर. आपण टॉस साठी जायचंय टॉस बॉक्स कडे. एकोणतीस धावांचं आव्हान आहे. फलंदाजीसाठी आलाय तो अक्षय आणि साकिब. पहिलं षटक घेऊन आला तो विलास. ओव्हरऑल क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फलंदाज, अंडर क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो विलास. पहिला चेंडू उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो अक्षयसाठी. 29 धावांचं पाठलाग करायचंय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघाला. आव्हान धावेने खातं ओपन झालंय ते युसुफ इलेव्हन या संघाचं. पुन्हा एकदा सुंदर फटका, परंतु मिळून फक्त 1 धाव. एका धावेने अक्षयने आपलं खातं ओपन केले. संघाची धावसंख्या बसते 2 धावांवर. 29 धावांचा पाठलाग करतायत ते युसुफ इलेव्हन हा संघ. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला मिळतोय साकिब साठी.
विलास पुन्हा एकदा उजव्या हाताने गोलंदाजी करतो उजव्या बाजूने. पुढे चेंडू सुंदर फटका आणि मिळतील तब्बल किती धावा पंच 4 धावा. 4 धावांनी साकिबने आपलं खातं ओपन केलं. संघाची धावसंख्या पोहोचवली 6 धावांवर. 6 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर चेंडू परंतु तितकीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अक्षय आणि साकिबच्या मध्ये एक धाव एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 7. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 8. विलास थोडंसं महागडं षटक म्हणता येईल विलासचं. हलक्या हाताने ढकलला चेंडू. एक धाव मिळाली एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 9. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत विलासने. आता मात्र कमबॅक केलंय. निर्धा चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 9 धावा 29 धावांचा पाठलाग करतायत. पुढे चेंडू पुन्हा एकदा धावाची संधी आणि धावबाद. साकिब राणा 2 तंबूच्या आसवाला जातोय. पहिला हादरा पहिला झटका बसतोय तो युसुफ इलेव्हन संघाला. एक चौका ठोकला होता साकिबने आपल्या संघासाठी परंतु फक्त 5 धावा बनवून 4 चेंडूचा सामना केला. 5 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. 9 धावांमध्ये एक गडी बाद झाला युसुफ इलेव्हन संघाचा. आता मात्र गरज आहे ती 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती. 18 चेंडू 20 धावांची गरज आहे युसुफ इलेव्हन या संघाला. तर आपलं या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर 18 चेंडू मध्ये 20 धावा डिपेंड कराव्या लागतील त्या ईसा इलेव्हन संघाला. अजिंक्य आलाय. अजिंक्य अर्बासाठी पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मिळेल. एका धावेने अरबाजने आपलं खातं ओपन केलं. संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये 10. आता मात्र स्ट्राईकला येतो अक्षय. सुंदर चेंडू तितकंच चेंडू बघितला हलक्या हाताने ढकलला आणि एक धाव अक्षयने काढले. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 11. 2 अष्टपैलू मैदानात दिसत आहेत अरबाज आणि अक्षय. चेंडू अजिंक्य. आता मात्र सुंदर चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावले 11 धावांवर. 3 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा अजिंक्य अरबाजसाठी चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमबॅक केलं अजिंक्यने आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात विलासने 9 धावा खर्च केला होता परंतु 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा दिल्यात अजिंक्यने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अरबाज आता थोडस प्रेशर मध्ये आणि प्रेशर मला घेतला होता अजिंक्यने. अवांतर चेंडू टाकलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 12. 4 चेंडू 12 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. झेल सोडलाय अरबाजचा अजिंक्यने. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 13. 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला मिळतोय अक्षयसाठी. पुढे चेंडू पुन्हा एकदा अजिंक्य. सुंदर फटका. थोडस अक्षय
प्रथमेशच्या हाताला चेंडू लागला आणि चेंडूने दिशा बदलली, त्यामुळे कुणाला काही चेंडू समजला नाही आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 17. 12 चेंडू 12 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे ते यशस्वी लिहून या संघाला. 5 चेंडू चांगले टाकले होते अजिंक्यने, परंतु शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला तो अक्षयने. तिसरं षटक घेऊन येतो तो कुणाल. सुंदर चेंडू तितक्याच हलक्या हाताने खेळून काढल्या पॉईंटच्या दिशेने. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 18. 11 चेंडू 11 धावांची गरज. चला टॉस करून घ्यायचं आहे. रुचित पाटील आणि गौरव आपण टॉस साठी जायचंय. SNCC विरुद्ध सनशाईन रिसॉर्ट. त्याला टॉस साठी जायचंय. कुणाल अक्षय साठी. सुंदर चेंडू. एकाच टीमचे 2 खेळाडू आता मात्र विरोधात दिसतात आपल्याला. एक चेंडू निर्धाव टाकलाय कुणालने अक्षयला. पुन्हा एकदा कुणाल अक्षय साठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 9 चेंडू 11 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी कुणालची पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव. 3 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत त्या अक्षयला. एकाच टीमचे 2 प्लेयर समोरासमोर, परंतु कुणाल अक्षयला उभा ठेवतोय. 3 चेंडू निर्धाव टाकलेत अक्षयला. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. पुन्हा एकदा कुणाल. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण विलास आणि अरबाजला रनआउट होऊन तंबूच्या आसराला जावं लागतंय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयशी ठरले ते अक्षय आणि अरबाज. दुसरा झटका, दुसरा हादरा बसतोय तो यशस्वी लिहून सांगायला. धावसंख्या पुढे जाते. ती धावसंख्या होती ती 19. अजूनही 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. कुणाल. सुंदर गोलंदाजी या षटकात पाहायला मिळते कुणालची. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 20. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. आणि शेवटचं षटक घेऊन येत होते प्रथमेश. सहा चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 9 धावा डिपेंड केल्या तर ईसा 11 क्वालिफाय होईल. दुसरा क्वालिफाय संघ ठरेल. आणि जर का चेस केले तर युसुफ 11 क्वालिफाय ठरेल. पाहूया. फुल टॉस. सुंदर क्षेत्ररक्षण पहिला ठेवलं. दुसरा धावाचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. प्रथमेश आपल्या संघाला एक विकेट मिळवून देतोय रनआउटच्या स्वरूपात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतः बॉलर सर्कल मध्ये जाऊन क्षेत्ररक्षण चेंडू अडवून डायरेक्ट हिट करतोय आणि याचाच फायदा संघाला सुद्धा होतोय. आता मात्र गरज आहे 5 चेंडू 8 धावांची. सनशाईन रिसॉर्ट आणि SNCC टॉस साठी जायचंय. दुसऱ्या ग्रुप मधील पहिला सामना असेल. दोन्ही कर्णधार आलेत. सुंदर फटका आणि विलासच्या 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय.
चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ते 25 धावा. 4 चेंडू 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. कमबॅक केलं अक्षयने आपल्या संघासाठी. प्रथमेश पुन्हा एकदा कमबॅक करेल का? फुल टॉस आणि 4 धावा. सामना जिंकला आहे तो इसवी इलेव्हन संघाने. अभिनंदन इसवी इलेव्हन संघ. तर हार्ड लक इसवी इलेव्हन.